माझा विश्वास आहे की देवबाप आम्हा प्रत्येकाच्यासाठी वचन पाठवणारा देवबाप आहे. तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी, माझ्या वैयक्तिक जीवनासाठी देवबाप आमच्या संगती सर्वदा बोलतो. हालेलुया. बोलतो का? देवबापाचं काम आहे प्रियांनो. आम्ही देवाच्या घरात आल्यानंतर तो त्याच्या शब्दाने आम्हाला कार्य करतो, त्याच्या कृतीने देखील आमच्या संगती काम करतो. लक्षात ठेवा, त्याची कृती इथं घडत असते. कधी कधी काही लोक सांगत नाहीत. मागच्या 2 आठवड्यापूर्वी मी इंग्लिश चर्चमध्ये होतो आणि त्या ठिकाणी असंच मी एका व्यक्ती सगळ्यांसाठी प्रार्थना केली आणि मी म्हटलं आता येऊन पुढं साक्ष द्या. साक्षरी कोणी आलं नाही. पण चर्च सुटल्यानंतर एक सिस्टर माझ्याकडे, पास्टर माझ्या 10 वर्षापासून माझ्या ह्या रिस्टला एवढं दुखत होतं, तर तुम्ही प्रार्थना केल्यानंतर दुखणं गेलं. आणि मी फक्त तिला प्रश्न केला की तू पुढं नाही मला भीती वाटली म्हणून. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, जो प्रभूने काम केलं असेल त्या दिवशी तर त्याचं गौरव करायला कधीच माघार घेऊ नका. हालेलुया. फक्त ह्यांनाच हालेलुया का? हालेलुया. मागून हालेलुया. माहिती आहे का हालेलुया ह्या शब्दाचा अर्थ? या म्हणजे परमेश्वर. हालेल, परमेश्वराची स्तुती असं. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, खरंच तर तो स्तुतीसाठी तो पात्र आणि अद्भुत परमेश्वर आहे. तो गौरवाने तेजाने भरलेला देव आहे. तो आमच्या गरजा भागवतो, आमच्या मुखात साक्ष देतो, आमच्या जीवनामध्ये त्याची साक्ष सातत्याने. आणि म्हणून त्याचं कार्य हे जिवंत, जीवन देणारं असं कार्य आहे. प्रियांनो, देवाच्या वचनात आपण जाणार आहोत. याकोबाचं पत्र याचा 2रा अध्याय आणि 14व्या वचनापासून. कृपया जर तुम्ही पवित्रशास्त्र आणलं असेल आणि चर्चला येताना पवित्रशास्त्र घेऊन या. ही खूप चांगली गोष्ट आहे प्रियांनो. आपलं शास्त्र आपल्याबरोबर असावं. बायबल आपल्याबरोबर असणं चांगलं आहे. ज्या भाषेमध्ये प्रभू तुम्हाला सांगते बोलतो ते बायबल आपल्याबरोबर आणणं चांगलं आहे. जरी तुम्हाला ह्या ठिकाणी वचनं दिसत असतील तरीसुद्धा आपल्याजवळ आपलं शास्त्र असणं खूप चांगलं आहे, कारण त्यातून काही गोष्टी समजतात. आपण जाऊया याकोबाचं पत्र 2रा अध्याय 14 वचनापासून पुढं काही वचनं आपण वाचणार आहोत 26व्या वचनापर्यंत. ओके, आपण वाचून ऐकूया. हां. माझ्या बंधूंनो, माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करीत नाही तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला तारावयास समर्थ आहे काय? भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे. आणि तुम्हामधील कोणी त्याला म्हणतो सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा, पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ? याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. कोणी म्हणेल तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत. क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन. एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस. भूतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात. अरे बुद्धिहीन मनुष्या, क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजावयास तुला हवे काय? आपला बाप अब्राहम याने आपला पुत्र इसहाक याला यज्ञवेदीवर अर्पिले, ह्यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. तसेच राहाब वेश्या हिने देखील जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्या वाटेने लावून दिले. ह्यात ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय? म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रिया वाचून निर्जीव आहे. तसा विश्वासही क्रिये वाचून काय आहे? मृत आहे. इट्स अ डेड फेथ. प्रियांनो, या ठिकाणी याकोब जो आहे विश्वासाबद्दल आम्हाला
शिक्षण देत आहे. आणि मला सांगू द्या प्रियांनो, हे विश्वास शिक्षण फार महत्त्वाचं आहे. विश्वास 14 वचन वाचूया आपण, काय म्हटलेलं त्या ठिकाणी. 14 वचन. माझ्या बंधूंनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, माझ्या बंधूंनो, माझ्या ठाई विश्वास आहे माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून हा, तो क्रिया करीत नाही, तर त्यापासून काय लाभ? काय विश्वासापासून काही लाभ आहे का? आहे का नाही? विश्वासाने काही लाभ होतो का? विश्वासाने काही लाभ होतो का? विश्वासाने मी तुम्हाला फक्त साधा प्रश्न विचारलेला आहे. विश्वासाने काही लाभ होतो का? नाही होत. होतो. नाही होत. होतो. विश्वास महत्वाचा आहे का ख्रिस्ती जीवनामध्ये? किती महत्वाचा आहे? खूप म्हणजे किती? 100% महत्वाचा आहे. बर, किती लाभ होऊ शकतो? प्रियांनो, ह्या ठिकाणी याकोब विश्वासाबद्दल काही गोष्टी शिकवत आहे आणि आज ते शिकणं गरजेचं आहे. कधी कधी आम्हाला वाटतं ठीक आहे, माझा तो विश्वास आला तो पुरेसा आहे, मला शिकायची गरज नाही अजून. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रियांनो, ही जी वचनं आहेत आमच्या संगती काही गोष्टी बोलणार आहेत आज. या ठिकाणी याकोब म्हणतो, ऐका, विश्वास फार महत्वाचा आहे. तुम्हाला माहिती आहे का विश्वास तुम्हाला काय करणार आहे? विश्वास तुम्हाला देवाची पात्रता देते. देवाची पात्रता. एकदा एक व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे आला, इनफॅक्ट त्याच्या शिष्यांकडे आला आणि त्याच्या शिष्यांनी, त्याचा मुलगा भूतग्रस्त होता, पण ते शिष्य ते भूत काढू शकले नाही. ते भूत काढू शकले नाही. आणि मग शिष्यांना प्रश्न पडला, आम्ही भूत का काढलं नाही? त्या मनुष्याला प्रश्न पडला. आणि मग तो येशूकडे गेला. मार्क शुभोत्माच्या 9व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये येशूकडे गेला आणि म्हटला, गुरुजी, तुम्हाला शक्य असेल तर माझ्या मुलाला बरं करा ना. आणि मग येशू ख्रिस्ताने एक फार महत्त्वाचं वक्तव्य केलं प्रियांनो. ओके, मार्क शुभोत्माचा 9व्या अध्यायाचं 23वं वचन. मार्क 9:23. माझ्यासाठी वाचा कोणतरी. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. आमेन. आपण सर्वजण हे वचन कबूल करूया. चला सर्वजण. येशू त्याला म्हणाला, सर्वजण म्हणजे सर्वजण इथं जमलेले आपण सर्व देवाची लेकर आहोत का? आहोत का? मग सगळे झोपलेले, जागेच राहिलेले, गुंगे आलेले, सर्वजण आपण एकत्र बोलणार आहोत. ठीक आहे, बोलूया. हा. येशू त्याला म्हणाला, येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. सर्व काय काय शक्य आहे? सर्व. म्हणजे काय प्रियांनो? विश्वास बाळगण्याला सर्व काही शक्य आहे. ऑल थिंग्स आर पॉसिबल फॉर देम दोज हू बिलीव्ह. जे विश्वास ठेवतात त्यांना. आणि हीच गोष्ट याकोबाला सांगायचं. तो म्हणतो, मग नुसता विश्वास काही कामाचा आहे का? काही गोष्टी तो आम्हाला इथून शिकवतो. प्रियांनो, खूप गरजेचं आहे. आमच्या विश्वासामध्ये न्यूनता असू शकते, कमीपणा असू शकतो, आम्ही अल्पविश्वासी जीवन जगू शकतो, किंवा आमचा विश्वास दृढ असू शकतो. आमचा विश्वास, बाई तुझा केवढा मोठा विश्वास, असा मोठा विश्वास असू शकतो. प्रियांनो, मला माहीत नाही तुमच्या प्रत्येकाच्या जीवनाबद्दल, पण ह्या ठिकाणी अजून एका विश्वासाबद्दल म्हटलेलं आहे, आणि तो म्हणजे मृत विश्वास. कसला विश्वास? डेड फेथ, मेलेला विश्वास. बापरे. आणि त्यांनी फार मोठा प्रश्न विचारलाय. त्या 14व्या वचनामध्ये 2 प्रश्न विचारले. ते पहा बरं, ते प्रश्न काय आहेत. याकोब प्रश्न विचारत आहे आणि त्या प्रश्नाची उत्तर आम्हाला द्यायची आहेत. काय पहिला प्रश्न? माझ्या बंधूंनो, माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करीत नाही, तर त्यापासून काय लाभ? त्यापासून काय लाभ हा पहिला प्रश्न. जर माझा विश्वास क्रियेमध्ये नाहीये तर त्यापासून काय लाभ? दुसरा प्रश्न. तो विश्वास त्याला तारावयास समर्थ आहे काय? तो विश्वास
त्याला तारावयाला समर्थ आहे समर्थ आहे का? विश्वासाच्या सामर्थ्याबद्दल तो प्रश्न विचारतोय. पण आज मी तुम्हाला सांगतो, विश्वासाच्या सामर्थ्याबद्दल आपल्या स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे. येशू ख्रिस्त म्हणतो, विश्वास तुम्हाला देवाच्या पात्रतेचा बनवतो. हा प्रश्न, तो विश्वास तुम्हाला तारायला बरा, तुमचं तारण करू शकतो का? हा प्रश्न आहे प्रियांनो. आज एक लक्षात ठेवा प्रियांनो, प्रत्येकाच्या विश्वासाचं पारख होणं, विश्वासामध्ये बलवान होणं गरजेचं आहे. ते माहीत असणं महत्त्वाचं आहे. आपण त्यातलं 17 वचन वाचूया. ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. पहा, तो थोडक्यात सांगतोय, विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तो मृत विश्वास आहे. काय आहे तो? इट्स अ डेड फेथ. मृत विश्वास. विश्वास आहे पण इज अ डेड. आणि मेलेल्या व्यक्तीला तुम्ही काय सांगितलं तर? कधी कोणी सांगितलं मेलेल्या व्यक्तीला काही? कोणी सांगितलं का? मी 2-3दा सांगितलं मेलेल्या व्यक्ती, म्हटलं बाबा उठ. चहा 5 दिवस झाले होते. मी यूथ लीडर होतो आणि एक मुलगा परंदवाडी या ठिकाणी, तिथं एक नदी आहे आणि त्या नदीमध्ये कॅम्पसाठी गेला होता. आणि त्या कॅम्पमध्ये पोहायला पट्टीचा पोहणारा होता, पण त्याने उडी मारली, गेला तो वर आलाच नाही. 5 दिवसानंतर वर आला आणि असा सुजला होता सर्व. आणि तो भेटला त्या ठिकाणी, मी त्या ठिकाणी होतो. मला वाटतं 1995-96ची गोष्ट ही. आणि मग सर्व लोक उभे होते आणि मी त्याला म्हणत होतो, त्याचं नाव मला वाटतं ठीक आहे मला आठवत नाही आहे, शेवटचं नाव जॉर्ज होतं. आणि त्याला म्हटलं ओठ, मी तुला सांगतो ओठ. सर्व लोक बघत होते गावाकडचे. उठला नाही तो. पण माझ्या जीवनामध्ये मी 3 लोकांना मेलेलं जीवन झालेलं पाहिलेलं आहे. हालेलुया. मी पाहिलेलं आहे. मला कोणी असं म्हणू शकत नाही की देव मेलेला तर जिवंत करू शकत नाही. पण मेलेला व्यक्ती जर तुमचे विश्वास शब्द असेल तर निश्चित ऐकू शकेल. पण त्यांनी काही केलं नाही, हालचाल केली नाही. प्रियांनो, माझा शब्द फक्त मला एवढंच सांगायचं आहे, मृत व्यक्तीला तुम्ही काही सांगितलं तो काही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. ही कॅनॉट डू एनिथिंग. आणि याकोब हेच सांगत आहे इथं. तो तुमच्या माझ्या विश्वासाबद्दल, तुमच्यामधलेला असलेल्या विश्वासाबद्दल तो बोलत आहे. विश्वास हे क्रियापद आहे. काय आहे? विश्वास हा शब्द जो आहे तो क्रियापद आहे. म्हणजे ती क्रिया करणारी गोष्ट आहे. इट्स अ वर्ब. जर विश्वास कार्य करत नाही, मग मी म्हटलं बाबा विश्वास म्हणजे काय? काय वाटतं विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे काय? न दिसणाऱ्या नाही, आशा धरलेल्या गोष्टी. तुम्हाला हे पाठ कराय फार महत्वाचं आहे. सगळं म्हणा, आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री, हा विश्वास आहे. पण अजून एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जो याकोब आम्हाला सांगत आहे विश्वासाची व्याख्या. आणि ती म्हणजे, विश्वास म्हणजे जे वचन तुम्ही ऐकता त्याच्यावर कार्य करणे. प्रेज द लॉर्ड. विश्वास म्हणजे काय? सगळे म्हणा, जे वचन मला कळतं त्या वचनावर कार्य करणे. काय दुसरं काही नाही प्रियानो. विश्वास म्हणजे जे वचन मला समजलेलं आहे त्या वचनाला जेव्हा मी कार्यात टाकतो त्याला विश्वास म्हणतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किरण उभा राहा. मला बघायचं किरण माझ्यावर किती विश्वास ठेवतो.
किरण इकडं वर ये. तुला काय करायचं? किरण इकडं वर ये. किरण इकडं वर ये. माझी अशी इच्छा आहे की तुझ्या याच्यावर उभं राहावं. किरण इकडं वर ये. किरण इकडं वर ये. माझी इच्छा आहे तू याच्यावर उभं राहावं. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला का? काय वाटतं? हां, ही अ केस स्टडी आपण अभ्यासूया. दिस अ केस स्टडी हिअर. त्याला मी सांगितलं किरण वर ये. तो काय करतोय? यस. हो हो, वर ये, याच्यावर उभा राहा. तो काय करतोय? काय करतोय? डज ही बिलिव्हिंग मी? विश्वास आहे पण कार्य तो माझ्यावर विश्वास ठेवतोय का? आहे ना मानाला. हॅलो. हा, विश्वास ठेवतो पण कार्य करत नाही. वाव, व्हेरी गुड. विश्वास ठेवतो पण तो काय करतोय? पण काय वाटतं का कार्य करत नसेल? कम ऑन, आय वॉन्ट नॉट हिम, सम ऑफ यू. का तो कार्य करत नसेल? पहिली गोष्ट, सर्वात पहिली गोष्ट, त्याला काय वाटत असेल? भीती वाटत असेल. अजून त्याला असं वाटतं की मी चुकतो का काय? अजून कोणतरी काय ते बोललं इथं, उभं राहायला पडतो का काय? अजून का लाज वाटते त्याला? सगळ्या लोकांच्या समोर लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील म्हणून लाज वाटते. अजून एक गोष्ट आहे, सर्व लोक खुर्चीवर बसलेत, मी याच्यावर का उभा राहू? सर्व लोक वेगळं करतात, मी याच्यावर का उभा राहू? जरी त्याला पूर्ण खात्री आहे, त्याला माहीत आहे पास्टर त्याचं नुकसान करणार नाही. हॅलो, त्याला पूर्ण माहिती आहे पास्टर त्याच्यावर सार्वकालिक प्रेमाने प्रेम करतात. पास्टर त्याचं नुकसान होऊ देणार नाहीये. ही लव्स हिम. त्याच्यासाठी ते स्वतःची किडनी काढून देतील. हॅलो. हां, जसं बाप मुलावर प्रेम करतो, जसं पास्टर माझ्यावर प्रेम करतात. ते त्यांच्या मनात माझ्याबद्दल चांगले विचार आहेत, बट स्टील तो ऐकतोय पण काम घडत नाहीये. हा विश्वास काय आहे? मृत विश्वास. थँक्यू किरण. बस माझ्या भावानं बहिण, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. या ठिकाणी याकोब तेच समजावून सांगत आहे. तेच समजावून, तो काही वेगळं सांगत नाही. तो म्हणतो की तुमचा विश्वास आहे मला माहिती आहे, पण तो विश्वास जर कार्यात टाकला नाही तो इट्स अ डेड फेथ. मृत विश्वास आहे. जेव्हा आम्ही वचन ऐकतो व स्वीकारतो पण जेव्हा कार्यात टाकत नाही, इट्स आणि तो विश्वास तारणं. आणि फार मोठा प्रश्न त्यांनी निर्माण केला. ते वचन पहा, तो तारण्यासाठी समर्थ आहे का? इज इट एबल टू सेव्ह यू? फार मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी. ज्यावेळेस मी त्यावर इज इट एबल टू सेव्ह यू, तो तुमचं तारण करण्यासाठी समर्थ आहे का? म्हणजे जर मी विश्वास स्वीकारला तर देवाची अपेक्षा आहे त्या विश्वासामध्ये काहीतरी क्रिया घडली पाहिजे. थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो प्रियांनो, ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये विश्वास येतो तो तुम्हाला गप्प बसू देत नाही. हालेलुया.
लक्षात ठेवा, जेव्हा अंतकरणात विश्वास येतो तो तुम्हाला काहीतरी करायला लावतो, कारण विश्वास कार्यात टाकणं आहे. हालेलुया. सगळा विश्वास क्रियापद आहे. तो ते समजावून सांगत आहे वारंवार. तो म्हणतो दिस इज व्हॉट आय एम एक्सप्लेनिंग यू. आता तारणाचा विश्वास पाहूया. इफिस्करास पत्रिकेचा 2 अध्याय आणि 8 ते 11 वचनामध्ये, 8 ते 10 वचनामध्ये काय सांगितले पहा. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. कारण तुमचं तारण कसं झालं? कृपेनेच. सगळे म्हणा कृपेनेच. 10व्या वचनापर्यंत वाचून काढूया. हा. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. तर कोणाचं दान आहे? हे देवाचं दान आहे. वंडरफुल. प्रेज गॉड. वाच पुढं. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. ती देवाने पूर्वी योजून ठेवली. प्रियनो, हे वचन जर समजलं, तारणाचा विश्वास जो आहे, तारणाचा विश्वास काय आहे? तारणाचा विश्वास आहे की माझं तारण विश्वासाने, माझं तारण कृपेने झालं. कसं झालं? कृपा म्हणजे काय? लायकी नसताना नुसतं कृपेने झालं नाही, तर जेव्हा मी कृपेवर विश्वास ठेवला त्या विश्वासाने माझं तारण झालं. हालेलुया. माझ्या कर्माने झालं नाही. काही लोक म्हणतात नाही, मी देवासाठी काहीतरी चांगलं केलं म्हणून देव मला स्वर्गात घेणार आहे. ओके. काही माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस मला प्रभू येशूची ओळख नव्हती, मला एका मुस्लिम व्यक्तीने ही कृपा सांगितली, मला तारण सांगितलं, त्यावेळेस माझ्या मनामध्ये एकच प्रश्न होता की मी काहीतरी देवासाठी चांगलं करावं. मग त्या 40 दिवसाच्या उपासामध्ये जे अख्ख्या जगामध्ये ख्रिस्ती समाज ते पाळणारे, मी त्याच्या विरोधात नाही आहे प्रियांनो. जो पवित्र आत्मा तुम्हाला चालवतो तो निश्चित उपास करा, पण लक्षात ठेवा प्रियांनो, त्या उपासाने तुम्ही देवाच्या राज्यात जाणार नाही आहे. तुम्हाला आवडो न आवडो तुम्हाला सांगतो. पण मला वाटत होतं जर मी उपास करीन, दिवसभर बायबल घेऊन वाचत राहीन, त्या 40 दिवसामध्ये दाढी करणार नाही, दाढी वाढवायचं. हॅलो. मग मी हे खाल्लं नाही, मी ते केलं नाही, प्रियांनो मला एक गोष्ट सांगतो, त्या कर्मांनी माझं तारण होत नाही. त्या कर्मांनी माझं तारण होत नाही. या ठिकाणी ज्यावेळेस मी विश्वासाने कर्म करतो तेव्हा माझं तारण होतं. हालेलुया. कशाने कर्म करतो? पण जर मी नुसतं कर्म करत गेलो तर नाही प्रियांनो, दॅट्स नॉट गोइंग टू हॅपन. पण कर्म फार महत्वाचे आहेत. विश्वासाचे कर्म, सगळे म्हणा विश्वासाचं कार्य. आणि प्रियांनो, हे तुमचं माझं कार्य होत नाही. तो ज्यावेळेस विश्वास आहे तो तुमचा माझा विश्वास नाही, तो देवाचा ख्रिस्ताचा विश्वास आहे. तो जेव्हा कार्य करतो त्यावेळेस प्रभावशाली काम घडतं. हालेलुया. त्यावेळेस प्रभावशाली इतकं सामर्थ्य आहे त्या विश्वासामध्ये. जर डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा तर ते डोंगर कार्य करायला लागतं. प्रेज द लॉर्ड. पण हा तो तारण एक्सप्लेन करत आहे त्या ठिकाणी. माझं तारण होतं विश्वासाने, पण जर विश्वास मी कार्यात टाकला नाही तर तो मृत विश्वास आहे. तुमचा विश्वास मृत आहे. इट्स अ डेड फेथ. म्हणजे तारणाचे काहीतरी गोष्टी घडल्या पाहिजे माझ्या जीवनामध्ये. तारणाचे कर्म जेव्हा माझं तारण झालं प्रियांनो, माझी त्याच्या अगोदरची भाषा फार घाणेरडी होती. शापोच्चार, शिव्या. मग तारण झाल्यानंतर त्या दिवसानंतर आजपर्यंत कानावर जरी पडलं तरी अंगावर काटा येतो. लबाडी. मला माहीत नाही प्रियांनो, हे मी तुम्हाला सांगतो, हे सर्व सोडण्याचं माझ्यामध्ये शक्ती नव्हती. अशा काही गोष्टी होत्या की मी वयाच्या 21व्या वर्षी माझं तारण झालं. तोपर्यंत मी खूप वेळा काही गोष्टी सोडायचा प्रयत्न केला.
पण ज्या दिवशी विश्वास आला त्या गोष्टी माझ्यातून निघून गेल्या आणि एक वेगळं कर्म मी करायला लागलो. हालेलुया, हालेलुया. सर्व लोकांपेक्षा वेगळं मी वागायला लागलो. माझ्या मित्रांपेक्षा मी वेगळं वागायला लागलो. आणि त्यांना आश्चर्य वाटलं, अरे हा असा का वागतो, ह्याला काय झालं? मी त्यांना सांगितलं, नाही माझं तारण झालं, माझ्यामध्ये बदल झाला, मला नाही करूशी वाटत ते आता. आय कॅनॉट डू दॅट. मी ते करू शकत नाही. माझ्या भावानं बहिणीनं, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तारणाचा विश्वास हा फार महत्वाचा आहे. आणि जर तारण, आणि तेच तो सांगतो, मृत विश्वास काही उपयोग नाही. आपण थोडंसं पुढे जाऊ. यहूदाचं पत्रामध्ये आपण जाऊया. यहूदाचं पत्राचा 1 अध्याय आणि 3 वर्ष. विश्वासाबद्दल आपण काही गोष्टी पाहणार आहोत आणि आपण संपवणार आहोत, फार जास्त वेळ नाही. यहूदाचं पत्र तो देखील विश्वासाबद्दल शिकवत आहे. यहूदाच्या पत्रामध्ये इनफॅक्ट प्रभू येशू ख्रिस्ताने विश्वासाबद्दलच शिकवलेलं आहे. ओके, यहूदाचं पत्र याचा 1 अध्याय आणि 3 वचन. प्रियजन हो, आपल्या सामायिक तारणाविषयी तुम्हास लिहावयाची मला मोठी ओढ लागली होती. माझी अशी ओढ होती की मी तारणाविषयी तुम्हाला लिहावं. माझं इच्छा होती की मी तुम्हाला तारणाविषयी लिहावं. हा, तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास, त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हास लिहून पाठविण्याचे मला अगत्य वाटले. काय म्हणतोय तो? मला इच्छा होती मी तारणाबद्दल तुम्हाला सांगावं, पण एकदाच जो विश्वास हवाली केलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला शिकवावं. सगळे म्हणा, एकदाच जो विश्वास तुम्हाला हवाली केला आहे. काय केला आहे? पहा, येशूने ज्या दिवशी किरणच्या जीवनामध्ये प्रवेश केला त्या दिवशी सर्व विश्वास त्याच्यामध्ये टाकून दिला. हालेलुया. काय दिला? संपूर्ण विश्वास त्याच्यामध्ये टाकून दिला. आणि ज्या वेळेला किरणच्या जीवनामध्ये तो विश्वास आहे, तो हवाली केलेला विश्वास, आता त्याला त्या विश्वासात कार्य करायचं. आणि त्या विश्वासाबद्दल मला तुम्हाला सांगू द्या असं यहूदा म्हणतो. ही स्पीकिंग अबाउट दॅट फेथ. 4थ्या वचनात तो म्हणतो कृपेचा विपर्यास झालेला आहे. 4थं वचन वाचूया. कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत. आता काही लोक आहेत जे चोरून कशामध्ये शिरलेत? मेंढवाड्यात. म्हणजे येशू ख्रिस्ताचा जो मेंढवाडा आहे त्यामध्ये कित्येक लोक चोरून शिरलेली आहेत. का चोरून शिरलेत? पहा, सांगतो ते. ती अभक्तीने वागणारी ती माणसे. कशी आहेत? अभक्तीने. ती भक्तीने वावरणार नाहीये, ते फक्त भक्तीचा देखावा करतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुमच्याबद्दल बोलत नाही होतो प्रियांनो. तुम्ही विश्वास, सगळं म्हणून मी विश्वासदार आहे, मी विश्वासणार आहे. पण असे काही लोक आहेत जे नुसतं भक्तीचं स्वरूप धारण करतात. पुढं आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून ते काय करतात? कृपेचा विपर्यास म्हणजे कृपेचा गैरवापर करतात. विपर्यास म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हटलं? 4th वर्स. ओके, who turn the grace of our God in lewdness. म्हणजे जगिकपणा त्याला आणतात, वासनायुक्त ती गोष्ट करतात, कृपेचा विपर्यास करतात. अशा लोकांबद्दल तो बोलत. तुमचं तारण कृपेने झालं, पण त्या कृपेचा विपर्यास. काय फरक पडत नाही रे, हे केलं तर काय घडत नाही रे, चला चलताय, इट्स ओके, देव समजून घेईल मला. देव फार प्रेमळ आहे, निश्चित प्रेमळ आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, देव नुसता प्रेमळ नाहीये. तो पुढं काय म्हणतो पहा, 5व्या वचनामध्ये. समजून घ्या 5वं वचन काय आहे. तुम्हाला हे सर्व ठाऊकच आहे. तुम्हाला हे ठाऊक आहे का नाही मला माहित नाही, हे ठाऊक करून घ्या. तुम्हाला हे ठाऊक आहे, तरी तुम्हाला याची आठवण करून द्यावी. तुम्हाला मी आठवण करून देत आहे अशी माझी इच्छा आहे. बरं. ते हे की
प्रभूने मिसर देशातून आपल्या लोकांना निभावून नेले. पहा कुठून काढले प्रभूने. मिसर देशातून म्हणजे तुम्हाला आठवतं का काय केलं. सांगा बरं मला सांगा, प्रभूने मिस्र देशातून लोकांना काढलं त्यावेळेस काय केलं. प्रभूने मिस्र देशातून लोकांना काढल्यावर काय केलं. पहिली सांगा ना, मिस्र देशातून काढल्यावर काय केलं. अरे काय जाऊ दे, काहीतरी केलं, माहित नाही काय झालं काय. अहो काय केलं. पहिली गोष्ट, सर्वात पहिली गोष्ट काय केली. प्रभूने त्यांना बाहेर काढल्यावर काय केलं. पुरवठा नंतर केला. समुद्र दुभागला. प्रेज द लॉर्ड. कुठला समुद्र. समुद्र दुभागला. अजून बंदरातून बाहेर काढलं. तर बाहेर काढल्यानंतर काय केलं. हा 40 वर्ष त्यांना कसं सांभाळलं. अरे हे कोणीतरी हे फॅन लावा, हा फॅन लावा, तो फॅन लावा. ओके फॅन लावा. कोणीतरी धूर केलेला आहे, हरकत नाही, प्रभू चांगला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गौरवाचा धूर. काय केलं त्यांना. त्यांना समुद्रातून बाहेर काढलं. अजून नाही, आपण थोडंसं त्यांना मानना दिला. काय केलं ते बाप. त्यांना मानना दिला. त्यांना समुद्रातून चालवलं. अजून त्यांना कुरकुर केले ते लोकांनी. मी प्रभूने काय केलं सांगत आहे. व त्यांना जोडे दिले, त्यांना वस्तू दिले. ते 40 वर्ष विटले नाही. वाव. 40 वर्ष जोडे फाटले नाही. बरं अजून दगडातून पाणी दिलं. अजून रोज त्यांना मान्ना दिला. माझा शेवटचा प्रश्न, ते वतनी देशात गेले का. ते वतनी देशात गेले का. वतन दत्त देशात ते गेले का. का मग जर देव माझ्या गरजा पुरवतो, देव माझ्यावर प्रेम करतो, मला आरोग्य देतो, असं लिहिलेलं, त्यांच्यापैकी एकही जण आजारी नव्हता. जर देव त्यांची एवढी गरज पुरवतो, सर्व काही करतो, मग ते वतनी देशात का गेले नाही. का. प्रियांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो. इब्री लोकांच्या पत्रामध्ये 4 अध्यायाच्या 2 वचनामध्ये तीच गोष्ट पॉल किंवा इब्री लोकांचा पत्राचा लेखक आम्हाला समजावून सांगत आहे. तो आम्हाला काही गोष्टी समजावून सांगतो. ऐका तो काय सांगतो ते. इब्री लोकांच्या पत्राचा 4 अध्यायाचं 2 वचन. कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे. ऐका, मिस्री लोकांसारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली होती. हा परंतु ऐकलेले वचन. परंतु कसले वचन. ऐकलेले वचन. काय वचन. हे ऐकलं होतं का किरणनी. ऐकलेलं वचन त्यांना लाभदायक झाले नाही. त्यांना लाभदायक झाले नाही. सगळे म्हणा, ऐकलेलं वचन ऐकलेलं वचन त्यांना लाभदायक झाले नाही. का. कारण त्यांचा ऐकणाऱ्यांमध्ये ऐकण्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. ऐकणं आणि विश्वास याचा संयोग झाला नाही. ते नुसतं ऐकून यस 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 यस. अरे उठ, वर चढ, ये, यस, होय होय.
त्याला माहीत नव्हतं. जर तो वर चढला असता त्याला मी 2000 रुपये दिले असते. पण मनामध्ये दुसऱ्यांपेक्षा मला वेगळं करायचंय, लोक काय म्हणतील. प्रियानो, मला एक गोष्ट सांगतो, हे जे देवाचं वचन आहे ना, जगाच्या रूढी परंपरेपेक्षा सर्वात वेगळं वचन आहे. ते तुम्हाला जगासारखं जीवन जगायला शिकवत नाही. जग, ऐका, अब्राहमाला देवाने सांगितलं तुला मूल होणार आहे. वयाच्या 99व्या वर्षी त्याचं नाव बदललं. तुझं नाव काय आहे? अब्राम आहे, अब्राम आहे. काय आहे? अब्राम म्हणजे राष्ट्राचा पिता. मूल नाही, काही नाही, सगळ्यांना म्हणून हे काय नाव? अब्राहम. लोक हसायचे, अरे काय हस, मग हसू देत. पण त्याचा वचनावर विश्वास होता. हालेलुया. प्रियानो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही वचनावर विश्वास ठेवता लोक तुम्हाला हसतील, पण जेव्हा ते वचन कार्य करतं, विश्वास सामर्थ्यशाली काम करतं. हालेलुया, हालेलुया. तीच गोष्ट अगदी सोप्या भाषेत तो समजावून सांगत आहे. ही इज एक्सप्लेनिंग दॅट. ऐका, जर विश्वास कार्य का केलं नाही? मनामध्ये भीती होती, लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं. आत्तापर्यंत कोणी असं वागलं नाही, कोणी याच्यावर उभं राहिलं नाही. चर्चमध्ये आल्यानंतर लोक मला वेडं म्हणतील, लोक मला नावं ठेवतील, आणि मी पडलो तर काय? भय. तुम्हाला माहिती आहे का, इस्रायल राष्ट्र त्या देशात का गेलं नाही? वत्री देशामध्ये का गेलं नाही? त्यांनी जाऊन पाहिलं, तिथे फळं मोठमोठे आहेत, ते द्राक्षाचे घड 2 माणसं एकत्र आणतायत. दुधामधाचा देशाचा प्रवाह आहे. फक्त एकाच कारणामुळे गेले नाही, भीतीमुळं. कशामुळं? भीतीमुळं. ते वचन त्यांना माहीत होतं. देव म्हटला मी तुझ्यासाठी भांडणार आहे, मी युद्ध करणार आहे. पण ते विश्वास ठेवायला तयार नव्हते, कारण आजपर्यंत त्यांनी असं केलं नव्हतं. त्यांनी पाहिलं नव्हतं की देव कधी युद्ध करेल का. त्यांनी पाहिलं की देव समुद्र तो भागतो. त्यांना माहीत होतं. माझ्या भावानं बहिणीनं, आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. याकोब आम्हाला ते समजावून सांगत आहे, समजून घ्या, तुमचा विश्वास कार्यात पडला पाहिजे. कसा पडला पाहिजे? कार्यात पडला. आता कधी कधी आम्हाला देखील वचनं माहीत असतात. तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला, मला, आम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही दोघे किंवा तिघे एकत्र येऊन प्रार्थना करता, तेव्हा प्रार्थनेचं उत्तर देतो का? देतो का? हो. किती वेळा प्रार्थना केली ब्रदर तुम्ही? चर्चच्या मंगळवारच्या दिवशी प्रार्थनेला आलात? जर नुसता प्रार्थनेवर विश्वास ठेवून चालणार नाही प्रियांनो, जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करणार नाही तोपर्यंत तो विश्वास कार्यात पडणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुमच्याबद्दल बोलत नाही, तुमच्या शेजाऱ्याबद्दल बोलतोय मी. दॅट्स द वे. यस. हा, प्रार्थना करे. प्रार्थनेचा वेळ आला, मला 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 मी बिझी. यू आर नॉट बिलिव्हिंग इट. दॅट फेथ इज नो यूज. सहभागिता करायला पाहिजे. करायला पाहिजे का? कोणाबरोबर करता सहभागिता तुम्ही? पहिलं योहानाचं पत्र 1 अध्याय 3 वचन वाचा. पहिलं योहानाचं पत्र 1 अध्याय 3 वचन. 1 योहान 1:3. जे आम्ही पाहिले आहे, जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे, ते तुम्हासही ह्यासाठी कळवितो की तुम्हाला मी ह्यासाठी कळवतो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. तुम्ही काय करावं? सगळ्यांना देव मला कळवत आहे देव मला कळव ह्यासाठी यासाठी की मी सहभागी व्हावं, मी सहभागी मी सहभागिता करावी. काय करावं? सहभागिता करा. हा, पुढं. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बरोबर आहे. कोणाबरोबर सहभागिता आहे? कोणाबरोबर सहभागिता आहे? पित्याबरोबर आणि त्याचा पुत्र. पित्या. विचार करा,
जेव्हा तुम्ही इथं एक म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही इथं आलात, हे पित्याचं घर आहे प्रियांनो. प्रियांनो, हे घर कुठल्याही BFCचं नाही आहे. जिथं तुम्ही एकत्र येतं, पित्याचं घर. पिता आणि येशू तिथं येतो आणि सहभागिता करतो, फेलोशिप, तो सहभागिता करतो, कारण त्याची हीच इच्छा आहे प्रियांनो. आता हे वचन मला माहीत आहे, पण सहभागितेला जाऊ की आपण आरामश. आता तर कुठंतरी ते सागरनी गाणे लीड केले असतील, जेव्हा पास्टर वचन द्यायला जातात तेव्हा जाऊ की. कुठल्या मनुष्यासाठी येऊ नका, नेवा. कधी पुढं आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, पास्टरांनी प्रार्थना केली म्हणून नाही. तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही जेव्हा आत आला तेव्हा तुमच्या स्वर्गातील पित्याला तुमचे प्रश्न माहीत आहेत आणि त्याची इच्छा की तुम्ही त्या त्रासात असू नये. मी फक्त एक छोटासा मधला एक दुवा आहे. आम्ही जे सेवक आहोत ते फक्त दुवे आहोत. कार्य करणारा आरोग्यदाता तो परमेश्वर आहे. तुम्हाला वाटत नाही त्यापेक्षा अधिक तो कार्य करू इच्छितो. आणि एवढंच नाही प्रियांनो, जे लोक बंड होते, बंडखोरी ज्यांनी केली, त्यांच्यासाठी देखील तो सावली देणारा परमेश्वर आहे. तुम्ही तर प्रियांनो देवावर विश्वास ठेवणारे आहात, तो तुमच्यावर किती जास्त प्रेम करेल. हालेलुया. त्या सहभागितेला आम्ही येतो आहोत. फेलोशिपिंग. चर्च इज नॉट समवेअर वेअर यू जस्ट कम अँड निघून जा. नाही, लोकांसंगती भेटणं, लोकांसंगती बोलणं. आणि म्हणून आम्ही छोटे छोटे गट तयार केलेत यासाठी की यू स्पेंड टाईम, यू नो इच अदर. आणि तिथं जा, देवबाप तुमची गरज भागवेल. मी पाहिजे त्या कागदावर तुम्हाला लिहून देतो. जर तुमच्या गरजा भागत नाही आहेत याचं एक कारण आहे, तुम्हाला माहीत असून यू नो द ट्रूथ बट यू आर नॉट अप्लाइंग द ट्रूथ. सत्य माहीत असून सत्य कार्यात टाकत नाही आहेत. And that's why you are missing the blessing. Hallelujah. काय झालेलं आहे? आशीर्वाद गमावत आहे. जर तुम्ही विश्वासाने कार्य करायला लागला, हे सहभागितेमध्ये देवबापावर, पित्याबरोबर सहभागिता आहे. कोणाबरोबर? मग मी माझ्या स्वतःच्या सांगतो, नाही, त्यांना काय कळतंय मला किती कष्ट होतात, मी किती थकतो, मी किती त्रास सहन करतो. त्यांना काय माहिती आहे? त्यांना काय फक्त म्हणजे माझ्याबद्दल बोलतात बरं का लोक असं. माझ्या भावानं बहिणीनं माझ्याबद्दल काही बोला, पण एक गोष्ट सांगतो, देवाचं वचन 100% खरं होणार आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, त्यांनी विश्वास ठेवला पण ते देवाच्या राज्यात गेले नाहीत. ज्यावेळेस देण्यात, आम्हाला माहिती आहे देणं फार महत्त्वाचं आहे. द्या म्हणजे सगळे म्हणा, द्या म्हणजे दिले जाईल. आता हे ट्रूथ मला माहिती आहे, हे सत्य मला माहिती आहे, पण देण्याची वेळ आल्यानंतर अरे बापरे, हा महिना माझा पुरेल का? ह्या महिन्यामध्ये मला मिळेल का? ह्या महिन्यात का? हे बुद्धी मन कार्य करायला लागतं. देन वी बिलीव्ह रॉंग. आणि मी माझा आशीर्वाद गमावतो प्रियांनो. Yes, I know the truth, but when truth is not applied, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जसा तुम्ही विश्वास ठेवता तसं तुम्हाला मिळतं. मी एक उपदेश म्हणजे परवा दिवशी उपदेश करत होतो. याईराने विश्वास ठेवला, हे प्रभू येशू माझ्या घरी ये, माझी मुलगी आजारी आहे, तिच्यावर तू हात ठेव म्हणजे ती बरी होईल. हो की नाही? ठेवला की नाही? शताब्दीने विश्वास ठेवला की प्रभू तू इथंच राहा, माझा नौकर घरात आजारी आहे, तू शब्द बोल, माझा नौकर बरा होईल. झाला का? याईराची मुलगी झाली का? जसा तुम्ही विश्वास ठेवता तसं तुमच्या मनात काम करतो प्रियानो प्रभू. ही लव्स यू. हालेलुया. मी फार वर्षापूर्वी देवाला म्हटलं, देवा मला तुझ्यासाठी देण्यासाठी कृपा दे. आणि आय स्टार्टेड बिलिव्हिंग गॉड. किती मी देतो मी नाही सांगणार तुम्हाला. आय स्टार्टेड बिलिव्हिंग गॉड. तुम्हाला सांगतो, फार क्वचित मी रेचलला, म्हणजे मला पैसा जो काही असतो ते सगळं रेचलकडे असतो, ती माझी बँक आहे.
म्हणजे मी काही हाताळत नाही, मला माहीत नाही, जे काय आहे ते तर तिला मी देतो, जो सपोर्ट देतो तो तिच्याकडं असतो. पण ऑफरिंगसाठी, दानार्पणासाठी मी कधीच रेचलला मागत नाही, मी देवाला मागतो. आणि तुम्हाला मी सांगतो, जो मी विश्वास ठेवला ना, मागितलं काही वर्षांपासून आजपर्यंत, तेवढा अमाऊंट देवबाप दर आठवड्याला मला पुरवतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, पण ते आल्यानंतर अरे एवढेच आहेत, पण देवाने पुरवलेलं आहे, देवाच्या राज्यात टाकायचं आहे, हा माझा विश्वास आहे. नॉट नेसेसरी, पण मी तुम्हाला सांगतो, देव तुमच्या विश्वासाचा सन्मान करतो प्रियांनो. वी नो, असे काही विश्वास आहेत, नाही देवा मला माझ्या संधी अजून बोल ना, मला नवीन. देवा म्हणतो, अरे जे तुला माहीत आहे ते कार्यात कर, तर मी तुला नवीन गोष्टी सांगेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, देव परमेश्वर दरवेळेस बोलू इच्छितो, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी सांगू इच्छितो, पण त्याची इच्छा आहे की जे त्यांनी आम्हाला सांगितलं ते आम्ही कार्यात टाकावं. आणि मग पहा, देवबाप नवीन गोष्टी सांगेल, तो तुम्हाला सांगेल जा त्याच्याकडे जाऊन प्रार्थना कर, तो तिथं माझ्यासाठी प्रार्थना करत आहे. जा, फिलिप्पाला उचलून घेऊन जाणारा परमेश्वर तोच तो आहे. प्रियांनो, तो अद्भुत आहे. कारण विश्वास ठेवणाऱ्या जीवनामध्ये देवबाप अद्भुत काम करणार आहे. आय वॉन्ट टू एंड, पण संपूर्ण मला सांगू द्या, ज्यावेळेस न्याय होणार आहे, तो न्यायाबद्दल आपण वाचून आपण संपूया. की ज्या दिवशी न्याय होणार आहे, ज्या दिवशी तुम्ही आणि मी न्यायाच्या आसनासमोर उभं राहणार आहोत, आम्हाला प्रत्येकाला उभं राहायचं आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक 20 अध्याय आणि 11 वचनापासून पुढे. प्रकटीकरणाचं पुस्तक याचं 11-12 पहिले वचन वाचूया. प्रकटीकरण 20 अध्याय, शेवटचं पान काढलं की दुसरं पान मागून, सोपं. नंतर मोठे पांढरे राजासन, इट्स अ फायनल, सर्वात शेवटचा न्याय, पांढरं राजासन. हा, व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. प्रियांनो, आज तो इथं उपस्थित आहे, माझ्या दृष्टीस पडला, त्यांनी पाहिलं त्याला. पुढं, त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळाली. एक गोष्ट होणार आहे, पृथ्वी आकाश निघून जाणार आहे, त्याकरिता ठिकाण उरले नाही. बर. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनाजवळ उभे राहिलेले त्या पाहिले. राजासनावर लहान आणि थोर, लहान असू दे मोठे असू दे, सर्वांना एकाच कटघऱ्यामध्ये उभं राहायचंय. बरं, त्यावेळी पुस्तके उघडली गेली. काय उघडलं गेलं? सगळे म्हणा, पुस्तक उघडलं गेलं. कसलं पुस्तक आहे? तुम्हाला मी एक सांगतो, तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचं नोंद केली जाते. पुस्तक, प्रत्येक गोष्ट पुस्तक लिहिलं जातं. पुढं, तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले अजून गेले. एक दुसरं पुस्तक उघडलं गेलं. फार महत्वाचं पुस्तक आहे. दुसरं पुस्तक उघडलं गेलं. हा, ते जीवनाचे होते. कसले पुस्तक होते? सगळं जीवनाचं पुस्तक. प्रियांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव असणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या कोणाचं त्या पुस्तकात नाव नाही आहे त्याला सार्वकालिक जीवनात जागा नाही आहे. तुमचं नाव त्यात असणं सर्वात, येशू म्हणतो, सर्व जग मिळवणे आपल्या जीवाचा नाश केला तर काय लाभ. तरुणांनो, तुम्ही कदाचित आज काही गोष्टींच्या माग असाल, मला ते मिळवायचं, सर्व मिळवा, पण आपल्या जीवाचा नाश करून घेऊ नका. डू नॉट लूज युअर सोल, डू नॉट सेल युअर सोल. तुमचा जीव कोणाला तरी विकू नका, तुमचा जीव कुठंतरी वाया जाऊ देऊ नका, कारण तो फार प्रेशस आहे. पुढं, आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते, जीवनाच्या पुस्तकात जे लिहिले होते, त्यावरून मृतांचा न्याय, ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे. कशावरून? ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं त्यांचं न्याय त्यांच्या कृत्यावरून. कशावरून? असं लिहिलेलं आहे. पुढं, ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामध्ये. ठीक आहे, आता जीवनाचं पुस्तकामध्ये देखील जो न्याय होणार आहे तो कृत्यांवरून होणार आहे. इमॅजिन, जर तुम्ही भीतीचे कृत्य केलं, तुम्हाला माहीत असून की मला काहीतरी जगापेक्षा वेगळं करायचं आहे, माझ्या
शत्रूला मला क्षमा करायची आहे, आजपर्यंत कोणी केलेली नाही आहे. माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या पतीला, माझ्या पत्नीला क्षमा करायची आहे. हा जगाचा नियम नाही आहे. जग म्हणतं तुला कोणी टोचलं तर तू पण टोच. जगाचा नियम. सर्व करत नाही मग मी केलं तर काय फरक पडतो? फरक पडतो, कारण जे तुम्ही करता ते रेकॉर्ड होतं. जे तुम्ही विश्वासाने करता ते अधिक चांगलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ऐका प्रियांनो, मी एक तर भीतीचे कर्म करू शकतो, भीतीने जीवन जगू शकतो, लज्जेने जीवन जगू शकतो. लोक काय म्हणतील, नाही तर मी विश्वासाने जीवन जगू शकतो. मला माहीत आहे हे जे वचन सांगितलं ते खरं आहे, कारण त्याने माझ्यावर प्रेम केलेलं आहे. तो माझ्या गरजा पूर्ण करू इच्छितो. तो माझ्यासाठी जीवन देणारा परमेश्वर. आणि हीच गोष्ट प्रियांनो त्या जीवनाच्या, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, विश्वासाचे कृत्य करा. बरं, जगाचा न्याय कसा होणार आहे पहा, पुढे जाऊया आपण. तेव्हा समुद्राने हां आपल्यामधील मृत मनुष्यास बाहेर सोडले. हां मृत्यू व अधोलोक यांनी आपल्यातील मृतास बाहेर सोडले. बर. आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला. त्यांच्या कृत्याप्रमाणे त्यांनी काय विश्वास ठेवला होता मला माहीत नाही, त्या कृत्याप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला होता. पण प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचं जर जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव आहे तर देवबापाने तुमच्या जीवनात एक विश्वास नावाची गोष्ट ठेवलेली आहे. विश्वास नावाची गोष्ट. आणि ती ज्यावेळेस किरण देवाचं वचन समजून त्यावर कार्य, तो विश्वास कार्यरत होतो. काय होतो? आणि तो फार प्रभावी आहे. इट्स अ पॉवरफुल. तो डोंगरांना उपटून टाकणारा आहे. प्रियांनो, त्याला अशक्य काहीच होत नाही असा विश्वास आहे. वेन यू अप्लाय द वर्ड ऑफ गॉड. हालेलुया. त्या याकोबाच्या पत्रात जाऊया. 2 अध्याय 19 वचन काय? ॲक्च्युली प्रत्येक वचनामधून प्रभू काहीतरी बोलणार आहे. ओके, 18 वचन काय म्हणतं? 18 कोणी वचन, म्हणेल तुझ्या ठाई विश्वास आहे तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत. क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखव. तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, तुमचा विश्वास फक्त क्रियेमध्येच दिसून येतो. सगळे म्हणा, माझा विश्वास क्रियेत दिसून येतो. तुम्हाला मी सांगतो, माझ्या बायकोला मी कितीही सांगितलं, मी तुझ्या खूप प्रेम करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवत नाही. पण ज्या दिवशी तिच्यासाठी मी ब्रेकफास्ट तयार करतो, ती म्हणते तुझं माझ्यावर प्रेम आहे. हालेलुया. त्या संध्या मला फार कमी मिळतात, कारण मी बऱ्याच वेळा बाहेर असतो. त्यासाठी मी काहीतरी करतो. वेन आय डू समथिंग फॉर हर, शी सेम थिंग. फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही वचन कार्यात टाकता, तो विश्वास देवाला दिसून येतो. तो म्हणतो की तुझा माझ्यावर विश्वास आहे. हालेलुया. 19 वचन, एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस. भूतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात. फार दिस इज अ बिग. भूतही विश्वास धरतात. तुम्ही काय मोठी गोष्ट ठेवता? मला काय सांगता विश्वास धरता? भूत पण विश्वास ठेवतात. अरे, याकोब म्हणतो काय फार मोठी गोष्ट मारली तू विश्वास ठेवतो तर? भूतही विश्वास ठेवतात आणि थरथर कापतात. पण त्यांचे कृत्य विश्वासणाऱ्यासारखे नसतात. त्यांचे कृत्य हे वाईट असतात. ते जे कर्म करतात ते चुकीचे असतात. ते देवासारखे कर्म करत नाहीत. 20 वचन, अरे बुद्धिहीन मनुष्य. अरे मी बोलत नाही, तो म्हणतोय. कोण? परमेश्वर. तो म्हणतो अरे बुद्धी नसलेल्या मनुष्या, बुद्धिहीन मनुष्या, क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे. काय आहे? क्रिये वाचून विश्वास निरर्थक आहे. युजलेस, निरर्थक, नो यूज. 21 वचन, आपला बाप अब्राहम याने आपला पुत्र इसहाक याला यज्ञवेदीवर अर्पिले. ह्यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? 22 वचन, विश्वास त्याच्या क्रियासहित
कार्य करीत होता. सगळे म्हणा, विश्वास क्रियेबरोबर कार्य करतो. कार्य करतो. पुन्हा विश्वास विश्वास क्रियेबरोबर क्रियेबरोबर कार्य करतो. कार्य करतो. फेथ, इंग्लिशमध्ये काय म्हटलेलं आहे? बाय वर्क्स ऑफ फेथ वॉज मेड परफेक्ट. ओके, फेथ वॉज वर्किंग टुगेदर विथ हिज वर्क्स. देवाने सांगितलं आपल्या मुलाला अर्पण कर. अँड ही वॉज जस्ट डुईंग दॅट. वॉज रेडी. मला माहीत आहे माझा देव मला वाईट सांगणार नाही. मला माहीत आहे माझा देव मेलेल्यानं जिवंत करू शकतो. मला माहीत आहे. मुलगा म्हणतो, इसक पर बाबा लाकडं आहेत माझ्या खांद्यावर, जाळ आहे तुमच्या हातामध्ये, दगड आहेत वर, ते वेदी बांधू लाकडं ठेवू, पण अर्पण काय करणार? प्रभू पुरवून देईल. ही हॅड फेथ इन गॉड. देवा प्रियांनो, आज एक गोष्ट ठेवा की देव आणि क्रियेद्वारे विश्वास पूर्ण होतं. बाय वर्क्स ऑफ फेथ वॉज मेड परफेक्ट. बाय वर्क्स फेथ वॉज मेड परफेक्ट. क्रियेद्वारे विश्वास पूर्ण. सगळं म्हणा, क्रियेद्वारे विश्वास पूर्ण होतो. आपण सर्वजण प्रिया प्रभूच्या सानिध्यात उभे राहूया. लेट अस स्टँड इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. मला एक गोष्ट सांगू द्या प्रियांनो, देव परमेश्वर आज तुमच्या जीवनामध्ये एक आगळा वेगळा विश्वास देत आहे. ही इज रिलीजिंग हिज फेथ. ही लव्स यू. तो तुमच्यावर प्रेम करतो. पण आज देवाला मागूया, देवा माझ्या जीवनात असा विश्वास दे, असा विश्वास दे, कार्य करणारा विश्वास असेल. अब्रामासारखा विश्वास, हबेलासारखा विश्वास, रहाबेसारखा विश्वास. माझ्या अंतकरणात तो विश्वास दे प्रभू, ज्या विश्वासाने तू गौरवला जाशील. मार्थे, मी तुला सांगितलं नव्हतं का तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. माझ्या भावानं बहिणींनो, लेट अस हॅव फेथ ऑफ गॉड. त्या विश्वासाला कार्य करू द्या. डू नॉट डाऊट ऑन व्हॉट गॉड सेज. डू नॉट फिअर. जरी ते ह्या जगाच्या पद्धतीप्रमाणे नाही आहे, ह्या बायबलमधले कुठलेच वचन जगाच्या पद्धतीप्रमाणे, ते प्रवाहाच्या विरोधात आहेत. त्या प्रवाहाच्या विरोधात आहेत. जग म्हणतं तुम्हाला मिळालं तर तुम्हाला अधिक होईल. प्रभू म्हणतो तुम्ही दिलं तर तुम्हाला अधिक मिळेल. टोटली डिफरंट. कम्प्लिटली, पूर्णपणे वेगळं. व्हॉट इज दिस लॉर्ड? प्रभू मला असा विश्वास असू दे की जो कार्यात टाकणारा असेल. लॉर्ड, पित्या तुझे आभार मानतो वचनासाठी. पित्या तुला धन्यवाद देतो आणि तुझे आभार मानतो ह्या मंडळीमधून कार्य करणारा विश्वास कार्यरत होत आहे. ह्या मंडळीमध्ये मी पाहत आहे काही लोक रोग्यांवर हात ठेवतात आणि ते बरे होत आहेत. ह्या मंडळीमध्ये लोक भूत काढताना मी पाहतोय. ह्या मंडळीमध्ये येशूच्या नावामध्ये बढती होत असताना लोकांची, कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला. क्षमा प्रियांनो, मी सांगतो आज की देवबाप त्याचं एक झरा मोकळा करताना मी पाहतोय प्रियांनो. असा झरा की तुमच्या जीवनामध्ये अद्भुते होणार आहेत. फक्त त्याच्या वचनाबद्दल मनात संशय करू नका. त्या वचनाबद्दल लाज धरू नका. येशू म्हणतो जो कोणी माझ्या वचनाची आणि माझी लाज धरतो त्याची लाज ज्या वेळेस पिता येईल त्याच्या समोर मी देखील धरेन. जरी मला त्रास भोगावा लागला तरी मी लबाडी करणार नाही. मी खरंच बोलेन, सत्य बोलेन. त्रास होऊ दे पण मी सत्य बोलेन. आय विल नॉट लाई. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, द वर्क ऑफ गॉड इज डुईंग ग्रेट वर्क इन दिस प्लेस राईट नाव. प्रभू लोकांचं जीवन बदलत आहे. काही वेळ हळूवार आपल्या सांगते, देवा सांगते, आत्म्यात प्रार्थना करा. लेट द होली स्पिरिट स्पीक टू युअर लाईफ.
होली गोस्ट वी थँक यू. एक नवा जिवंत विश्वास तुमच्यातून कार्य करताना मी पाहत आहे. यू आर अ डिफरंट पर्सन. तुम्ही त्या शद्रक मेशक अबेदनेगो सारखे, दानिला सारखे चमकणारे प्रियांनो, इसाहकासारखे दुष्काळामध्ये पेरणी करणारे लोक प्रियांनो, व्हेरी डिफरंट पीपल. आज त्या भयाला काढून टाकूया, त्या लाजेला बाहेर काढून टाकूया. लेट्स प्रे. आज गॉड देवाप्पा माझ्या जीवनात, माझ्या हृदयात तू कार्य कर. काही वेळ आपले डोळे बंद असताना प्रियांनो, ब्रदर प्रशांतला मी विनंती करतो, प्रशांत बोर्डे पुढे येतील आणि आपल्यासाठी प्रार्थना करतील. लेट अस प्रे.